Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ पकना द स्टॉन बीमस फायनल स्टुडिओज. तर आता त्याच्यामधलं जर बघितलं मित्रांनो तर ही अँटेरियर सरफेस हेच मी तुम्हाला इथं डायग्राममध्ये दाखवत आहे. ठीक आहे, ते डायग्राममध्ये बघा. तर आता त्याच्यामध्ये डायग्राममध्ये बघून आणि इकडे बघून नीट कंपॅरिझन करा. अँटेरियर सरफेस जर बघितलं मित्रांनो तर हे अँटेरियर सरफेस कसं आहे, हे अँटेरियर सरफेस कसं आहे, कॉन्व्हेक्स फॉरवर्ड आहे. कसं आहे, कॉन्व्हेक्स फॉरवर्ड आहे. त्याच्यानंतर पोस्टेरियर सरफेस जर बघितलं, हे पोस्टेरियर सरफेस. आता हे पोस्टेरियर सरफेस कसं आहे, कॉन्व्हेक्स सरफेस जर बघितलं मित्रांनो हे पार्ट, तर हे पार्ट स्मूथ आहे. कसं आहे, स्मूथ आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेले हे जे सुपेरियर सरफेस आहे मित्रांनो हे कसं आहे, एंडला रफ आहे. इथं रफ काय आहे ते आपण सांगूया नंतर. त्याच्यानंतर इन्फिरियर सरफेस जर बघितलं मित्रांनो हे, तर याच्यामध्ये रफ ओल इम्प्रेशन ॲट मिडियल एंड आहे. हे बघा, हे जे मिडियल एंड आहे, हे मिडियल एंड इथं आपल्याला रफ ओल इम्प्रेशन दिसतंय. तर ते कशासाठी आहे, कारण की ते कॉस्टोक्लॅव्हिक्युलर लिगामेंट फॉर्म करण्यासाठी. हे आपल्याला अटॅचमेंटमध्ये बघायचं आहे. तर इथं रफ इम्प्रेशन आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि समोर ते काय म्हणतात की लॅटरल हाफ ऑफ दिस लॉंगिट्युडिनल सबक्लेव्हियन ग्रूव्ह आणि न्यूट्रिएंट फोरामेन लाईज ॲट लॅटरल एंड ऑफ द ग्रूव्ह असे त्यांनी सांगितलेले. की हे बघा, सबक्लेव्हियन ग्रूव्ह लॅटरल हाफ ऑफ दिस काय ते एक लॉंगिट्युडिनल सबक्लेव्हियन ग्रूव्ह आहे. बघा, हे बघा, या अशा पद्धतीने ती सबक्लेव्हियन ग्रूव्ह फॉर्म करते. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट फोरामेन लाईज ॲट लॅटरल एंड ऑफ द ग्रूव्ह त्यांनी सांगितलेलं की इथंच न्यूट्रिएंट फोरामेन पण तिथं फॉर्म होते. आणि हेच तुम्हाला मी इथं डायग्राममध्ये दाखवले, ते व्यवस्थित बघा. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता हे जर समजलं असेल तर आता समोर आपण अटॅचमेंट्स ऑफ द क्लॅव्हिकल बघूया. तर हे जे सर्व डिस्क्रिप्शन होतं क्लॅव्हिकलबद्दल हे तुम्हाला आशा करतो की तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजलेलं असेल. आणि जर काही अडचण असेल तर हे व्हिडिओ पुन्हा बघा आणि यामध्ये अडचण असल्यास ते कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, तर हे जर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.